आपण जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सराटी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक साहेब. अ, साहेब काय सांगाल? उद्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पालखीचं आगमन होतंय. तुमच्या ग्रामपंचायतीकडनं, तुमच्या त्या प्रशासनाकडनं काय काय तयारी झालेली आहे? तात्पुरत्या शौचालयाचे प्रत्येक ठिकाणी 8 पॉईंट आहेत. 8 पॉईंटच्या ठिकाणी सगळी शौचालय बसलेली आहे. तिथं आपण पाणी लाईटची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त लाखो अनुयायी वारकरी भक्त मंडळी सराटीमध्ये मुक्काम असणार आहे आणि पुणे जिल्ह्यातलं हे शेवटचं मुक्काम असणार आहे. आतापर्यंत उरळी कांचन पासून देहू आंधोळी आळंदी पासून आतापर्यंत पुणे जिल्ह्याच्या प्रशासनानं चांगलं काम केलेलं पाहायला मिळालंय. तुमचं हे शेवटचं काम असणार आहे पुणे जिल्ह्याचं. एकंदरीत या विषयावर तुम्ही सविस्तर काय सांगाल? ज्या वारकऱ्यांच्या सगळ्या परिपूर्ण सुविधांनी आपण उपलब्ध करून ठेवलेले आहे, दिलेले आहेत तिथं. त्यानंतर पादुका स्नानचा दूध घाट आहे, तो घाट बी स्वच्छ करून ठेवलेला आहे. महाराजांच्या पादुकांना साधारणपणे किती वाजता स्नान होतं आणि सोलापूर जिल्ह्यात पालखी कधी पदार्पण करते? सकाळी 7 वाजता स्नान होतं हा. आणि स्नान झालं की आरती होऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. हो. आणि त्या अनुषंगाने सराटी ग्रामपंचायत ही पुणे जिल्ह्यातली एक बॉर्डरवर असलेली, त्या अनुषंगाने वारकऱ्यांना काय सोयी सुविधा तुम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे? त्यांना आंघोळीची व्यवस्था केलेली आहे, शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यांच्यासाठी जर्मन अँगरचं मंडप एक शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, अण्णासाहेब कोकाटे, हे सुद्धा आपल्या बरोबर बोलणार आहेत. काय सांगाल? संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखीचा मुक्काम उद्या सराटी इथे असणार आहे. काय काय तयारी झालेली आहे तुमच्या नजरेतनं? आता रविवारी आमच्या इथे पालखीचा मुक्काम असतो. आज इंदापूर या ठिकाणी पालखीचं आगमन होत असतं संध्याकाळी. उद्या सकाळीच वारकरी मोठ्या प्रमाणात आमच्या गावी येत असतात. त्या अनुषंगाने आमच्या गावात प्रत्येकाच्या घरी एक एक दिंडी किंवा 4 वारकरी अशा पद्धतीनं प्रत्येकजण सेवा देत असतो. आमच्या इंदापूर तालुक्याचे विकासरत्न आमदार व मंत्री दत्तामामा यांचं बारीक लक्ष आहे. प्रशासनाला वारंवार सूचना देऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन पालखी बरोबर काल स्वागताला पण आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये आगमन झालं त्यावेळेस मामा तिथं हजर होते. त्या अनुषंगाने सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना, तहसीलदार असतील, BDO, आपले प्रांतसाहेब असतील, आमचे जिल्हा परिषद शिव असतील, वारंवार इथं येऊन प्रत्यक्षात पाहणी करत असतात. वारकरी आंघोळीच्या ठिकाणी ज्या नदीला जातात तिथं सुरक्षेचं काय अनुषंगानं पावलं किंवा उचलायचं ती उचलतात. दरवेळेस बारकाईनं लक्ष असतं आमच्या पुणे जिल्ह्यातील प्रशासनाचं. व आमच्या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंतआबा कोकाटे, आमचे सरपंच, ग्रामसेवक आमचे भाऊसाहेब, आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही सगळ्या शासनाच्या जेवढे महसूल असतील किंवा तुमचे आरोग्याचे कर्मचारी, होमगार्ड, पोलीस, तुमच्या सर्व वेगवेगळ्या स्तरावरचे जे वैद्यकीय सेवा देणारे सगळे अधिकारी वर्ग असतात, सगळे पालखीचं जाग्या आळंदीपासून ते पंढरपूर पुणे जिल्ह्याच्या ह्या टोकापर्यंत सराटीपर्यंत काळजी घेणारे असतात. त्यांच्यासाठी आम्ही भोजनाची पाठीमागे व्यवस्था करत असतो. ज्यावेळेस पालखी आमच्या गावामध्ये येते, संध्याकाळी 7च्या दरम्यान आमच्या गावामध्ये आगमन होतं, त्यावेळेस इथं आरती होती सर्वप्रथम पहिल्यांदा. त्यानंतर आमच्या जे विश्वस्त आहेत, मोरे सर्व अभिजित महाराज असतील, त्यांचे सगळे विश्वस्त, त्यांचे सत्काराचा कार्यक्रम ठेवला जातो. आनंदाचं वातावरण असतं आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही वातावरण तयार असतं. त्यामध्ये आम्ही सर्वजण बारकाईने लक्ष देऊन व सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.